महाराष्ट्रातील तमाम भीम सैनिकाला माझा मानाचा जय भीम. मला तुम्हाला सांगताना दुःख होत आहे की या महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाला हाताशी धरून आपला जो एससीचा जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे, आरक्षण उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे, तो त्यांनी GR अंमलात आणलेला आहे. आणि भविष्यामध्ये जर तो कधी जर एससी उपवर्गीकरणाचा जर GR जर पारित झाला, मंजूर झाला, लागू झाला, तर आपल्या भविष्यातील पिढीला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही आहे. हे खूप मोठं षडयंत्र आपल्या मुळावर रचलेलं आहे या महाराष्ट्र सरकारने. एकमेकाच्या जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे. यावर आपण जर वेळीच जर पाऊल नाही उचललं तर आपल्या भविष्यातील पिढी आपल्या आरक्षणाचा कधीही आरक्षणामुळे कधीही लाभ आणि फायदा घेतला जाणार नाही. आपलं शैक्षणिक आरक्षण रद्द होऊन जाईल, आपलं राजकीय आरक्षण रद्द होऊन जाईल. सुप्रीम कोर्टाचे जनरल अटर्नी यांच्या साह्याने महाराष्ट्र सरकारने एससी उपवर्गीकरणाचा जो कायदा अंमलात आणलेला आहे, जो GR अंमलात आणलेला आहे, तो कडक पद्धतीने लागू व्हावा यासाठी आपलाच सहकारी असणारा समाज, एससीमध्ये तो आरक्षणाचा फायदा घेणारा समाज आज रस्त्यावर उतरून तो एससी उपवर्गीकरणाचा GR स्ट्रॉंगली आणि मजबूत असा लागू करण्यात यावा यासाठी ते निदर्शने आणि मोर्चे काढत आहेत. ही खूप गांभीर्याची आणि गंभीर बाब आहे. आपल्या या समस्त महाराष्ट्रातील भीम अनुयायांना मला हात जोडून कळकळीची विनंती आहे, जर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जर GR उपवर्गीकरणाचा एससी उपवर्गीकरणाचा जर GR अंमलात आला तर आपली भविष्यातील शिकलेली पिढी कधीही आरक्षणाचा एससी आरक्षणाचा 13% आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नाही. ही खूप गंभीर्य आणि गांभीर्याची बाब आहे. समस्त महाराष्ट्रातील भीम अनुयायांनी ही गोष्ट जीवावर घेतली पाहिजे. महाराष्ट्र सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तुम्ही समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करू नका. आता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी हा वाद खूप टोकाच्या भूमिकेमध्ये आणि चेतलेला आहे. हा वाद विझत नाही. तुम्ही आमच्यातच एससीमध्ये भांडणं लावून दिले. सुप्रीम कोर्टाचे जे प्रमुख जनरल आहेत अटर्नी यांच्या साह्याने हा एससी उपवर्गीकरणाचा GR अंमलात आलेला आहे. यावर समस्त महाराष्ट्रातील भीम अनुयायांनी जर पाऊल नाही उचलले, उपोषण नाही केले, निदर्शनं नाही केले तर महाराष्ट्रामध्ये आपली भविष्यातील पिढी कधीही एससी आरक्षणाचा लाभ आणि फायदा घेऊ शकत नाही आहे. हे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे? शिंदे सरकार तुम्ही भांडणं लावून देत आहे का? फडणवीस साहेब तुम्ही भांडणं लावून देत आहे का? अजितदादा तुम्ही भांडणं लावून देण्याचं काम करताय का? सुप्रीम कोर्टाला हाताशी धरून जनरल अटर्नी यांच्या साह्याने तुम्ही एससी उपवर्गीकरणाचा जो GR अंमलात आणला आहे, तो जर GR अंमलात आला तर आमच्या एससी समाजामधील आमची महार ही जात कधीही पुढील आमची भविष्यातील पिढी कधीही आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नाही. राजकीय घेऊ शकत नाही, शैक्षणिक घेऊ शकत नाही, इतर सुखसुविधाचा लाभ घेऊ शकत नाही आहे. तुम्ही हे करताय हे चुकीचं पाऊल आहे. यावर जर तुम्ही हा जर कायदा रद्द या व्हिडिओच्या माध्यमातून केला नाही तर मी त्याच सराटी अंतरवालीमध्ये आमच्या समाज बांधवांना घेऊन मी तिथेच ह्या एससी उपवर्गीकरणाचा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी देहत्यागाचा आणि अन्नत्यागाचा आमरण असं उपोषण करणार आहे. जर हा कायदा रद्द नाही केला तर माझं येणारे उद्या मी सराटी अंतरवाली जर मला तिथे बसू नाही दिलं आणि मी त्या सराटी अंतरवालीमध्येच का उपोषण करतोय, समस्त समाज बांधवांच्या तुम्ही जीवावर हा एससी उपवर्गीकरणाचा जो कायदा आणलेला आहे तो सपशेल चुकीचा आहे. आमच्या एससी आरक्षणामध्ये टोटल 59 जाती आहेत. 59 जातीमध्ये मांग, महार, भंगी या सर्व वरच्या लेवलच्या जाती आहेत आणि तशा 59 जाती ही सर्व गुण्यागोविंदाने नांदत आहेत. परंतु तुम्ही सुप्रीम कोर्टाला हाताशी धरून
सुप्रीम कोर्टाला हाताशी धरून जनरल अटर्नी यांच्या साह्याने जो उपवर्गीकरणाचा उपवर्गीकरणाचा जो कायदा जो GR अंमलात आणलेला आहे, तो जर येणाऱ्या भविष्यात जर 1-2 महिने किंवा भविष्यामध्ये जर तो लागू झाला, आमची पुढील पिढी या आरक्षणाचा फायदा घेणार नाही. त्यामुळं मग मी या व्हिडिओच्या माध्यमातून समस्त समाज बांधवांना सांगू इच्छितो की वेळीच हा विषय गांभीर्याने लक्षात घेऊन तुम्ही निदर्शने करा. या सरकारला त्यांची जाणीव करून द्या की तुम्ही हा उपवर्गीकरणाचा जो कायदा अंमलात आणलेला आहे तो सपशेल चुकीचा आहे. आमच्या भविष्यातील पिढीचं तुम्ही नुकसान करत आहात. भविष्यातील पिढीचं तुम्ही नुकसान शैक्षणिकच नाही तर पूर्ण तुम्ही त्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहात. समाजामध्ये भांडणं लावू नका. आमचा सहकारी असणारा समाज आज रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहे की हा वर्गीकरणाचा कायदा स्ट्रॉंगली अंमलात आणला जावा. त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये आम्ही जनहित याचिकाही टाकलेली आहे. पण कोर्टाला कुठपर्यंत आम्ही रोखू शकतो? अशा रोखण्याने काही होत नसतं. त्यामुळे या समस्त महाराष्ट्रातील मी तमाम जनतेला मी जाहीर असं आव्हान करतो, भीम अनुयायांना विशेष करून मी जाहीर आव्हान करतो की तुम्ही ही गंभीर्याची बाब लक्षात घ्या. ही खूप महत्त्वाची बाब आहे, खूप महत्त्वाची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचा जर GR लागू झाला तर भविष्यातील नोकरदार वर्गाच्या पिढ्या कधीही आरक्षण घेऊ शकत नाही आहेत. खूप गांभीर्याची आणि खूप खेदजनक बाब आहे. तुम्ही ही लक्षात घ्या, वेळीच याची दखल घ्या. मी येत्या 1-2 दिवसामध्ये सराटी अंतरवाली येथे उपोषणाला बसणार आहे. हाच विषय घेऊन बसणार आहे की या सरकारला माझं एकच विषय आहे की हा तुम्ही तात्काळ उपवर्गीकरणाचा कायदा तात्काळ रद्द करावा. आम्हाला इतर समाजाशी काही घेणं देणं नाही आहे. ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं आंदोलन करत आहात, ते करत राहतील. आम्हाला त्याच्याबद्दल काही सांगायचं नाही. पण तुम्ही आमचा जो सुप्रीम कोर्टाला हाताशी धरून जनरल अटर्नी यांच्या साह्याने जो तुम्ही उपवर्गीकरणाचा जो GR लागू केलेला आहे तो महाराष्ट्रात लागू झाला तर आमच्या भविष्यातील पुढच्या पिढी बर्बाद होतील ना. तुम्ही मुळात आमची ॲक्च्युली गाव वस्ती तांड्यावरली परिस्थिती पाहिलेली नाही आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करा. तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून 4-2 माणसाच्या सांगण्यावरून तुम्ही हा सुप्रीम कोर्टाला हाताशी धरून जर GR लागू महाराष्ट्रात करत असताल तर हे खूप महाराष्ट्र सरकारचं खूप मोठं चुकीचं पाऊल आहे. वेळेत ही गांभीर्याची बाब महाराष्ट्र सरकारने लक्षात घेतली पाहिजे आणि उपवर्गीकरणाचा जो GR आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा. नसता मी 1-2 दिवसामध्ये मी सर्व लिगली पद्धतीने मी सराटी अंतरवाली येथेच उपोषणाला बसणार आहे आणि सर्व महाराष्ट्रातील भीम अनुयायांनी हा छोटासा एक कार्यकर्ता म्हणून, भीम अनुयायी म्हणून मला तुम्ही साथ द्यावी. मी तुम्हाला अशी नम्र विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र.